नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे NWS म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2018-19 साली झालेला हा मॅथचा पेपर आहे. येथे आपण फक्त यांचे आन्सर्स पाहणार आहोत. ठीक आहे. 9 डिसेंबर 2018. इथे पहा, पुढील सूचना. पुढील प्रश्नचिन्ह जागी क्रमाने कोणती संख्या येईल? ठीक आहे. पहिला प्रश्न सॉल्व्ह केला, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तिसरं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल, काहीतरी गॅप असेल, त्यानुसार तुम्हाला उत्तर फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहेत. येथे झेड ही अक्षरे अशा प्रकारे लिहिली आहेत. ठीक आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके. 29 व 37 अक्षराच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? तर ऑप्शन नंबर 3 आहे. 5वा प्रश्न पहा. 5वे उत्तर ऑप्शन नंबर 2. 6वेच उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 7वा गटात न बसलेली आकृती. 7चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 8चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 9चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 10 ते 12 साठी पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. ठीक आहे. 10चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 11 4. 12 1. 13 जर हे सॉल्व्ह केलं, 13चं उत्तर ऑप्शन नंबर 4. 14चं ऑप्शन नंबर 2. 15चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 16. 1 ऑगस्ट 2016 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2025 रोजी कोणता वार असेल? सॉल्व्ह केले उत्तर येते शुक्रवार. 17 ऑप्शन नंबर 2. 18 प्रश्न आकृती पाहणे उत्तर आकृती तुम्हाला दिलेली आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 18चं 4. 19 उत्तर ऑप्शन नंबर 2. 20वा प्रश्न रद्द झालाय. 21 उत्तर ऑप्शन नंबर 3. 22वा प्रश्न उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 23 उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 24चं उत्तर ऑप्शन नंबर 3. 25 1. 26 1. 27 प्रश्न सोडला. एका रांगेत निलिमाच्या मागे 5व्या क्रमांकावर जास्वंदी उभी आहे. जास्वंदीचा क्रमांक शेवटून 6वा तर पुढून 20वा आहे, तर रांगेत निलिमाचा क्रमांक कितवा? शेवटून 11वा. चला पहा, इंग्रजी वर्गाचा उपयोग करून पुढील प्रश्न उत्तर तुम्हाला लिहायचे. सांगितले अर्थ पहा. अर्थला असं लिहितात, तर त्याच वैफी नसता कसं लिहिते? हेच उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 29 उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 30 2. 31 2. 32 प्रश्न सोडला आपण. पहा, ह्याला हे अपोजिट आहे. ठीक आहे. ह्याला हे अपोजिट आहे आणि ह्याला हे अपोजिट आहे. काय विचारलं खालीपैकी किती? यासाठी अपोजिट कोणतं? तर ऑप्शन नंबर 4. खालीपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे? तर ते उत्तर ऑप्शन नंबर 2. 34 पहा, खालीपैकी कोणते चिन्ह या चिन्हाच्या समोर पृष्ठावर येईल? तर 3 नंबर. यासाठी आपण ग्रुपवर आणि आपल्या चॅनल सूत्र सांगितलेले आहेत. 35 पहा, एका प्रकारे पिवळा रंग असताना किती ठोकळे मिळावेत? तर उत्तर आहे 4. त्यानंतर एकही पृष्ठभाग रंगीत नसलेले ठोकळे किती? तर ऑप्शन 2. 2 पृष्ठावर जांभळा रंग असणारे ठोकळे किती? ऑप्शन नंबर 4. 38वा प्रश्न जर सॉल्व्ह केला तर उत्तर येते 1 ऑगस्ट हे असेल. त्यानंतर 39 प्रश्न जर आपण व्यवस्थित सोडला तर हे दिलेल्या अटीनुसार तर उत्तर येते 1. 40 उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 41 पहा, हे दिलेलं मनोरे तुम्ही रिलेशन जर काढलं तर उत्तर येते 41 उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 42 उत्तर आहे ऑप्शन नंबर 3.
43 उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. हा 45वा प्रश्न पहा आपण 44 ते 47 साठी. ठीक आहे. घनाकृती एकूण ठोकळे किती? तर 54 आहेत. 4 बाजू रंगवलेले ठोकळे किती? तर 3 म्हणजे 6. 3 बाजू रंगीत असण्यासाठी किती ठोकळे? ऑप्शन नंबर 4. 47 प्रश्न ए ऍक्शन दाखवले ठोकळ्याचे किती पृष्ठ इतर ठोकळ्याच्या पृष्ठांचा स्पर्श केलाय? तर ऑप्शन नंबर 2. सूचना 48 ते 50 साठी सूचना विसर्जन पद ओळखायचे तुम्हाला इथे. ऑप्शन नंबर 48 एक उत्तर आहे. 49 ऑप्शन नंबर 2. 50 ऑप्शन नंबर 3. 51 पहा. ऑप्शन नंबर 1. 52 जर हा प्रश्न तुम्ही सोडला, 52 उत्तरे 2, 53 3, 54 1, 55 3, 56 2 उत्तर दिले त्यांनी 2 आणि 3. 57 ऑप्शन नंबर 4. 58 2, 59 4, 60 4, 61 2. 62 प्रश्न रद्द आहे. हे जिगजॅग मांडणीचा क्वेश्चन आहे. 63 एक उत्तर आहे. 64 2, 65 4, 66 1, 67 4, 68 1, 69 1, 70 1, 71 3, 72 3, 73 उत्तर आहे 4, 74 उत्तर ऑप्शन नंबर 1, त्यानंतर 75 उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 76 2, 77 3, 78 2, 79 ते 82 साठी पहा. 79 1 आहे, 80 4 आहे, 81 2, 82 3, 83 3, 84 2, 85 2, 86 3, 87 4, 88 3, 89 2, 3 पण आहे आणि 90 2. अशा प्रकारे आपण इथे फक्त आन्सर्स पाहिले. ठीक आहे.